नमस्कार. अस्सल घरची मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी 1 ते सव्वा तासात होणारी चमचमीत अशी फिश थाळी करणार आहोत. आपण कोणत्याही प्रकारचा मासा पुढे दिलेल्या पद्धतीने करू शकतो. या फिश थाळीमध्ये झणझणीत अशी तर्रेदार फिश करी किंवा रस्सा मासा करणार आहोत. जोडीला वरून कुरकुरीत होणारे चवीला अतिशय चवदार असा लागणारा फिश फ्राय म्हणजेच मासा फ्राय करणार आहोत. त्याचबरोबर रश्श्याबरोबर खायला भात आणि मौसूत अशा तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र टम्म फुगलेल्या भाकरी अशी ही आजची आपली फिश थाळी आपण तयार करणार आहोत. आजची फिश थाळी भरपूर अशा टिप्ससह तुम्हाला पाहायला आणि ऐकायला भेटणार आहे. तसंच ही संपूर्ण फिश थाळी 1 तासात कशी करायची याच्या सर्व स्टेप मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग पौष्टिक अशा तत्वाने भरलेल्या भरपूर प्रोटीन आणि खूप मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेल्या तसंच लो फॅट असलेल्या या फिश थाळीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 किलो वजनाचा तळ्याचा पापलेट घेतलेला आहे. तुम्ही इथे चिलापी, हलवा, वाम, मरळ, सुरमई, समुद्री पापलेट, बांगडा, रावस, कतला यापैकी कोणताही मासा वापरू शकता. हा गोड्या पाण्यातला तळ्याचा मासा आहे. तुम्ही समुद्री मासा घेतला तरी चालेल. हा मासा मार्केटमधनं आणताना फ्रेश असा आणायचा आहे. इथे मी अशा प्रकारे कट करून आणलेला आहे. अशा प्रकारचे 1 सेंटीमीटर आकाराचे पीसेस करून आणलेले आहेत. फ्राय करण्यासाठी माशाचे अशाच प्रकारे पीस करावेत. जास्त जाडीचे पीस करू नयेत. अशा प्रकारचे पातळ पीस असतील तर मासा पटकन शिजला जातो, शिवाय कुरकुरीत असा मासा फ्राय होतो. हा मासा मी स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे. पाणी व्यवस्थित निथळणं खूप गरजेचं आहे. या माशाचे अर्धे पीस आपण फ्राय करणार आहोत आणि अर्ध्याचा रस्सा मासा करणार आहोत. अजून एक महत्त्वाचं असं, हे मासे धुवून मी हे माशामध्ये असलेली पौष्टिक अशी ही चरबी काढून घेतलेली आहे. तुम्ही जर अस्सल मांसाहारी असाल तर हा पदार्थ किंवा माशाची चरबी खायलाच हवी. आता मी या चरबीला पौष्टिक म्हटलं आहे याचं कारण असं की या माशामध्ये भरपूर प्रमाणात ऑइल असतं, म्हणजेच आपल्या शरीराच्या जॉईंटसाठी आणि मेंदूसाठी पोषक असे आवश्यक असणारा घटक म्हणजेच ओमेगा 3 फॅटी ॲसिड त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळलं जातं. ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे कॅप्सूलसुद्धा मेडिकलमध्ये महागड्या किमतीत उपलब्ध होतात. पण अशा प्रकारचं निसर्गाकडून भेटलेले हे फ्रेश ओमेगा 3 फॅटी ॲसिडने परिपूर्ण असलेल्या चरबीचा वापर करून आहारातून हे घटक आपण शरीराला देऊ शकतो. सगळ्याच प्रकारच्या माशामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि प्रोटीन असतात, पण या चरबीमध्ये जास्त प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं प्रमाण असतं. मुलांना सुक्या माशांमध्ये ही चरबी आवडत नाही, म्हणून मी याचा वापर रश्श्यामध्ये करणार आहे. कोणाला कळणारही नाही की ही चरबी यामध्ये ॲड केलेली आहे. तो कसा करायचा हे मी पुढे सांगणार आहे. ही चरबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बाजूला ठेवून घेणार आहोत. आता हा मासा आपण मॅरिनेट करून घेऊयात. त्यासाठी अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. लिंबाचा रस वापरायचा नसेल किंवा तुमच्याकडे लिंबू उपलब्ध नसेल तर 2-3 चमचे चिंचेचा कोळ किंवा 2-3 चमचे कोकमाचा कोळ किंवा गर वापरला तरी चालेल. आंबटपणा माशामध्ये असायलाच हवा, कारण आंबूसपणामुळे माशाचा वशाटपणा कमी होतो, शिवाय चवीला मासा अधिक चवदार लागतो. आता हे सर्व व्यवस्थित या माशाला चोळून घेऊयात. यात टाकलेले हळद मीठ सर्व माशांच्या पिसांना व्यवस्थित लागायला हवं. यातले रश्श्यासाठी लागणारे पीसेस आपण काढून घेणार आहोत. त्यासाठी मी डोक्याकडचा भाग आणि शेपटीकडचा छोट्या आकाराचे पीसेस काढून घेणार आहे. हे काढून घेतलेले मासे साईडला झाकण ठेवून असेच मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवून देऊयात आणि हे मोठे उरलेले पीसेस आपण फ्रायसाठी वापरणार आहोत. त्यासाठी 5 ते 6 लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये टाकून घेऊयात. तसंच अर्धा इंच आल्याचा तुकडासुद्धा मी बारीक किसणीने किसून घेतलेला आहे, हे सुद्धा या फिशमध्ये टाकून घेऊयात. इथे आपण अद्रक लसूणची अर्धा चमचा पेस्ट वापरली तरी चालेल. छोट्या प्रमाणात अद्रक लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होत नाहीत, म्हणून मी इथे किसून घेतलेलं आहे. त्यामुळे तुमच्याकडे अद्रक लसणाची पेस्ट असेल तर ती वापरली तरी चालेल. हे अद्रक लसूणसुद्धा या माशाच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून घेऊयात आणि लगेचच यामध्ये 2 चमचे घरगुती मसाला टाकायचा आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची ही रंगासाठी वापरणार आहोत, टाकून घेऊयात. आपण इथे मसाला किंवा तिखटाचं प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. हे सुद्धा या माशांना व्यवस्थित घोळून घेऊया. सर्व माशाच्या पिसांना हा मसाला व्यवस्थित
लागायला हवा अशा प्रकारे हा मासा आपण अर्धा तास झाकण ठेवून मुरवत ठेवणार आहोत. मुरवण्याच्या प्रोसेसमुळे हे मसाले या फिशमध्ये चांगले मुरले जातात आणि चवीला या माशाच्या आतपर्यंत मसाल्याचा फ्लेवर जाणवतो. आता आपण फिश फ्रायसाठी कोटिंग तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे एक छोटी वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पोहे खायच्या चमच्याने हे पीठ मोजलं तर 5 चमचे इतकं हे भरतं. या तांदळाच्या पिठीमुळे माशाचा वरचा लेयर कुरकुरीत होतो. शिवाय माशाला कोट केलेले मसाले चांगले चिटकून राहतात. तसंच यामध्ये 1 चमचा रवा वापरला तरी चालेल. वरच्या कोटिंगला छान असा रंग आणि टेस्ट यावी त्यासाठी पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे. अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. काही जण बेसनाचा सुद्धा अशा प्रकारचं कोटिंग तयार करतात, ते सुद्धा आपण करू शकतो. पण बेसनाने माशाला कुरकुरीतपणा न येता ते जरा ओलसर असे होतात. किंवा आपण इथे बेसन आणि तांदळाचं असं मिश्र पीठ वापरलं तरी चालेल. इथे बनवलेलं अशा प्रकारचं कोटिंग आपण जास्तीचं बनवून डब्यात भरून ठेवू शकता. फ्रीजमध्ये 6 महिने हे पीठ चांगल्या कंडिशनमध्ये राहतं आणि वरती ठेवलं तर 1-2 महिने चांगलं राहतं. आयत्या वेळेला पटकन वापरायला बरं पडतं. आता हे दोन्ही प्रकारचे मासे छान असे मुरलेले आहेत. सर्वप्रथम आपण फ्राय मासा करणार आहोत. एकदा आपण माशाचे पीसेस मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता सर्व मसाले माशाला व्यवस्थित लागलेले आहेत. याचं कारण असं की मासे धुतल्यानंतर त्यातलं सर्व पाणी आपण व्यवस्थित निथळून घेतलं होतं. या माशाच्या पिसांमध्ये जर पाणी राहिलं तर इथे वापरलेले मसाले माशाच्या पिसांना व्यवस्थित न लागता पाण्याबरोबर खाली जाऊन बसतात. त्यामुळे पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे. नाहीतर तुम्ही थोडा वेळ स्वच्छ धुतलेले हे मासे एखाद्या चाळणीत 5 ते 10 मिनिटं ठेवायचे, म्हणजे यात असलेलं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण निथळून जाईल. आता हे मॅरिनेट झालेला मासा या तयार केलेल्या पिठामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे मी हा एक माशाचा पीस घेऊन या पिठात घोळवून घेणार आहे. इकडे गॅसवरती तवा तापवून घेतलेला आहे. चमच्याने तेल सोडून घेतलेलं आहे आणि तव्यावरती चांगलं स्प्रेड करून घेतलेलं आहे. तवा चांगला गरम व्हायला हवा, म्हणजे मासे तव्याला चिटकणार नाहीत. किंवा नॉनस्टिकचा तवा वापरला तरी चालेल. गॅसची फ्लेम इथे फास्ट किंवा मिडियम ठेवायची आहे आणि अशा प्रकारे तव्यावरती तेल पसरवून घेतलेलं आहे. कोट केलेले माशाचे तुकडे तव्यावरती ठेवून घ्यायचे आहेत. जेवढे तव्यावरती बसतील तेवढे हे माशाचे तुकडे तव्यावरती ठेवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे जेवढे बसतील तेवढे माशाचे तुकडे तव्यावरती सेट करून घेणार आहोत. वरून पुन्हा 1 ते 2 चमचे तेल सोडून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस करून 5 मिनिटांनी हे मासे पलटी करून घ्यायचे आहेत. यावरती झाकण ठेवायची गरज पडत नाही. मस्त तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख रंग आलेला आहे. पलटी केल्यानंतर 2 मिनिटं मीडियम गॅसवरती हा मासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर स्लो गॅस करायचा आहे. जेवढा तुम्हाला हा मासा कुरकुरीत करायचा आहे तेवढा तुम्ही हा मासा 5-5 मिनिटांनी उलटपालट करून फ्राय करून घ्यायचा आहे. शिजण्यासाठी अगदी 10 मिनिटात हा मासा प्रॉपर शिजला जातो. तर तुम्ही तसा हा 10 मिनिटात हा मासा फ्राय करून खाऊ शकता. आमच्या घरात मुलांना मासे अशाच प्रकारे पण कुरकुरीत आवडतात. त्यामुळे मला जवळपास 20 ते 25 मिनिटं हा मासा मंद गॅसवरती फ्राय करावा लागतो. आता हे तुमच्या आवडीवर आहे. तुम्ही अर्धे मासे 10 मिनिटं शिजवून खाऊ शकता आणि अर्धे मासे कुरकुरीत करू शकता. हे पहा, तुम्ही पाहू शकता मस्त असे हे मासे दोन्ही बाजूंनी फ्राय झालेले आहेत. वरून जराशी कट केलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. मस्तच. मुलांना तर वरण भात आणि जोडीला नुसता हा मासा असेल तर दुसरं काहीही नको असतं. आता हा छान कुरकुरीत असा हा मासा तयार झालेला आहे. आता रस्सा मासा कसा करायचा ते पाहूयात. त्यासाठी मी इथे मीडियम आकाराचा 1 कांदा आणि 1 मीडियम आकाराचा 1 पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे. अशा प्रकारे गॅसच्या जाळीवरती ठेवून स्लो गॅसवरती उलटपालट करून भाजून घ्यायचं आहे. 1 हिरवी मिरची सुद्धा यावर अशा प्रकारे भाजून घेणार आहोत. हे भाजत असताना दुसरीकडे आपण दुसरी कामं सुद्धा करू शकतो. 5-6 मिनिटं हे खरपूस असं रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आपण गॅसवरती जाळी ठेवून त्यावरती जरी हे भाजून घेतलं तरी चालेल. आता हे जरा थंड झाल्यानंतर यावरचं साल काढून घ्यायचं आहे. तसंच टोमॅटोची सालसुद्धा काढून घेणार आहोत. आता या कांदा आणि टोमॅटोचे जरा हाताच्याच मदतीने तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सी जारमध्ये हे टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची टाकून बारीक अशी याची पेस्ट वाटून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे स्मूथ अशी पेस्ट वाटून तयार झालेली आहे. आता कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे
आता यामध्ये सर्वप्रथम चिंच टाकायची आहे. चिंच वापरायची नसेल तर इथे आपण कोकमाचे 2 ते 3 पीस वापरले तरी चालेल. लगेचच इथे गरम झालेल्या या तेलामध्ये 2 चमचे हिरवं वाटण टाकून घेणार आहोत. हे वाटण खरपूस असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. या हिरव्या वाटणामध्ये भरपूर अशी कोथिंबीर, 2 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आणि 20 ते 25 लसूण पाकळ्या आणि पाव वाटी कट केलेलं खोबरं असं सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे. यातलं हे 2 चमचे हिरवं वाटण मी यामध्ये वापरलेलं आहे. हे हिरवं वाटण एकदा करून ठेवलं तर कितीतरी भाज्या पटकन अगदी चवदार करता येतात. घाई होत नाही. व्हेज किंवा नॉनव्हेज दोन्ही प्रकारच्या रेसिपी आपण या वाटणामध्ये करू शकतो. अगदी फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभर हे वाटण चांगल्या कंडिशनमध्ये राहतं. हे पहा, हे हिरवं वाटण फास्ट ते मीडियम गॅसवरती 2 मिनिटं आपण फ्राय करून घेतलेलं आहे. आता दळून घेतलेलं टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरचीची केलेली पेस्ट आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. जराशी कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे. 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा घरगुती मसाला, पाव चमचा हळद टाकायची आहे आणि काढून ठेवली होती ती चरबी यामध्ये टाकून घेणार आहोत आणि 1 मिनिटभर याला फ्राय करून घेणार आहोत. या प्रोसेसने या चरबीतलं तेल यामध्ये वेगळं होतं. आता हे मुरवत ठेवलेले माशाचे तुकडे सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत. हे सुद्धा 2 मिनिटं मीडियम गॅसवरती फ्राय करायचे आहे. सर्व मसाला आणि मासे एकजीव असं मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता चरबीतलं पूर्ण तेल रिलीज झालेलं आहे. किती मोठ्या प्रमाणात तेल यामध्ये दिसू लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. मिक्सरचं भांडं धुवून इथे मी पाणी वापरलेलं आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण मासे मुरवत असताना सुद्धा मीठ घातलं होतं, म्हणून मीठ टाकताना जरा बेताचं वापरा. तुम्ही पाहू शकता अजून आपल्या रश्श्याला उकळी सुद्धा आलेली नाहीये, तरी सुद्धा यावर आलेली तर्री पहा किती जास्त प्रमाणात आहे. हे आपण टाकलेल्या चरबीची कमाल आहे. उकळी आल्यानंतर 10 मिनिटं हा मासा आपण स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहोत. माशामध्ये फॅट नसतात म्हणून मासे खाणाऱ्यांची चरबी वाढत नाही. मासे हे लो फॅटमध्ये मोडतात. मासे खाणाऱ्यांचे कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढत नाही. तसंच माशांना ब्रेन फूड असंही म्हटलं जातं, म्हणजे मेंदूसाठी मासा पोषक ठरतो. तसंच मासे खाणाऱ्यांचे केस आणि त्वचेचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. आपला मासा मस्त असा शिजलेला आहे. उकळी आल्यानंतर 8 ते 10 मिनिटं हा मासा मी शिजवून घेतलेला आहे. वरून जराशी कट केलेली कोथिंबीर टाकूयात. चमचमीत, पौष्टिक, चरचरीत, झणझणीत, तर्रेदार अशी ही माशाची करी तयार झालेली आहे. या फिशच्या रश्श्याबरोबर किंवा फिश फ्रायसाठी खायला मऊसूद न फसता तांदळाच्या भाकरी कशा करायच्या ते पाहणार आहोत. त्यासाठी गॅसवरती टोप ठेवून 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला परफेक्ट माप कळावं म्हणून मी वाटीने सर्व जिन्नस मोजून घेणार आहे. इथे आपण छोटी किंवा मोठी वाटी किंवा कोणतंही भांडं मापासाठी सेट करू शकता. जरासं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्याने पीठ मळताना हाताला जास्त चिटकत नाही. शिवाय पिठाला किंवा भाकरीला एक प्रकारची छान अशी चकाकी येते. पाणी उकळत आहे तोपर्यंत दुसरीकडे ज्या वाटीने 3 वाट्या पाणी घेतलं त्याच वाटीने 2 वाट्या तांदळाचं दळून घेतलेलं पीठ घेतलेलं आहे. वाटीत पीठ भरताना हे दाबून भरलेलं नाहीये. पिठाच्या डब्यात वाटी बुडवून मी ही तांदळाची पिठी घेतलेली आहे. इथे मी 5 जणांना पुरेल इतकं पीठ घेतलेलं आहे. या 1 वाटी तांदळाच्या पिठीचं वजनी प्रमाण 225 ग्राम इतकं आहे. म्हणजेच 2 वाट्यांच्या तांदळाच्या पिठीचं प्रमाण 450 ग्राम इतकं आहे. म्हणजेच 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी हे परफेक्ट असं प्रमाण पुरतं. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. मिठाचा वापर केल्यामुळे भाकरी अधिक चवदार होते. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ही तांदळाची पिठी मी रेशनच्या तांदळाची दळून आणलेली आहे. तुम्ही कुठचाही तांदूळ वापरू शकता. आणि हे गरम उकळलेलं पाणी थोड्या थोड्या प्रमाणात या पिठीमध्ये टाकून घ्यायचं आहे. गरम असल्या कारणाने चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे. उरलेलं पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हे अजून थोडंसं कोरडं आहे पण काहीच हरकत नाही. आता या भांड्यावरती झाकण ठेवायचं आहे. याने यामध्ये टाकलेल्या गरम पाण्याचा वापर केल्यामुळे पीठ शिजलं जातं आणि पिठाला छान असा चिकटपणा येतो.
10 ते 15 मिनिटांनी पूर्ण वाफ जवळपास गेलेली आहे. आता ज्या ताटात भाकरी थापायच्या आहे त्या ताटात ही उकड काढून घेऊयात. ताटाखाली भाकरी करताना ताट सरकू नये म्हणून कॉटनचा कपडा ठेवायचा आहे. आपण डायरेक्ट या परातीत जरी गरम पाणी टाकून पीठ मिक्स केलं असतं तरी चाललं असतं, पण यावरती मोठी झाकणी लागली असती. हाताला सोसवेल एवढं हे पीठ कोमट झालेलं आहे. आता साधं पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाण्याचा वापर करून या पिठाला मऊ असा गोळा तयार करून तिंबून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल उकळलेलं पाणी परफेक्ट का नाही वापरलं, तर तांदूळ जुना असेल तर तांदळाच्या पिठीला पाणी जास्त प्रमाणात लागतं आणि तांदूळ जर नवीन असेल तर नवीन तांदळाच्या पिठीला पाणी जरा कमी लागतं. त्यामुळे तांदळाच्या पिठीची उकड परफेक्ट तयार करताना पाणी कमी वापरायचं आहे. एकदा का पिठाची उकड तयार केली की नंतर कितीही थंड पाणी लागू दे, भाकरी चांगलीच होते. त्यामुळे इथे मी सर्व प्रकारच्या तांदळाच्या पिठीला पाणी पुरेल एवढं इथे मी पाणी वापरलेलं आहे. याने आपली भाकरी न फसता चांगली थापता येईल किंवा तयार करता येईल. एवढं पाणी मी इथे वापरलेलं आहे. जवळपास 1 वाटी अजून पाणी मी इथे वापरलेलं आहे. हे पीठ मळताना मऊ मळायचं आहे, जास्त पातळ मळायचं नाही. पातळ पीठ झालं तर भाकरी व्यवस्थित थापली जात नाही, आकार वाकडा तिकडा येतो. भाकरी उचलताना ती तुटू शकते किंवा भाकरी भाजल्यानंतर ती चिवट होते. पीठ जर घट्ट तिंबून घेतलं तर भाकरी थापताना भाकरीला तडा जातो आणि जोर लावून भाकरी थापावी लागते. भाकरी लवकर पसरली जात नाही आणि भाकरी भाजल्यानंतर ती कडक स्वरूपाची होते. त्यामुळे पीठ मऊ तिंबून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बोटं रोवून पाहायची. पिठामध्ये बोटं जाताना सहजही जायला नकोत आणि जास्त जोरही लावायला नको. अशा प्रकारची कणिक आपली मळून झालेली आहे. आता तयार केलेला हा पिठाचा गोळा पुन्हा या भांड्यात मी ठेवून घेते. या भांड्यावरती कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा आहे म्हणजे पीठ सुकणार नाही. जेवढी भाकरी करायची आहे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि पुन्हा पाण्याचा हात लावून हा गोळा मऊ असा करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे जरासं पाणी हातावरती घेऊन हा उंडा तयार करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता या तयार केलेल्या उंड्याला अजिबात तडा गेलेला नाहीये. याचा अर्थ आपलं पीठ परफेक्ट असं तिंबलं गेलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. जर पिठाला तडा जात असेल तर अजून पाणी टाकून थोडंसं पीठ मळून घेऊ शकता. आता या ताटामध्ये कोरडं तांदळाचं पीठ पसरून घ्यायचं आहे. यावरती तयार केलेला हा उंडा ठेवून घ्यायचा आहे. पुन्हा या उंड्यावरती कोरडं पीठ स्प्रेड करून घ्यायचं आहे. पंजाच्या आणि बोटाच्या मदतीने भाकरी गोल गरगरीत अशी थापून घ्यायची आहे. भाकरी थापताना अगोदर कडा थापून घ्याव्यात आणि शेवटी मध्ये थापावी, म्हणजे भाकरी एकसारखी थापली जाते. कडेने पातळ आणि मध्ये जराशी जाड असली तरी चालेल. तुम्हाला जेवढी ही भाकरी पातळ करायची आहे तेवढी ही पातळ भाकरी तुम्ही थापू शकता. आपल्याला जर भाकरी थापता येत नसतील तर चपाती लाटतो तशी ही भाकरी पोलपाटावरही लाटून घेऊ शकता किंवा प्लास्टिकच्या 2 सीटचा वापर करून कोरडं पीठ न वापरता सुद्धा आपण ही तांदळाची भाकरी कितीही पातळ लाटू शकतो. त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही पाहून घ्या. अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट भाकरी न थापता कशी करायची हे मी त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या सोप्या टिप्ससह सांगितलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एवढ्या जाडीची ही भाकरी थापून तयार केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं, भाकरीला अजिबात तडा गेलेला नाहीयेत, सहज अशी भाकरी थापली गेलेली आहे. त्यामुळे पीठ परफेक्ट मळणं खूप गरजेचं आहे. आता ही थापून तयार केलेली भाकरी छान अशी खरपूस भाजून घेऊयात. त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे. गरम झालेल्या तव्यावरती जरासं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी शिंपडून कपड्याने पुसून घ्या. याने भाकरी अजिबात तव्याला चिटकणार नाही, शिवाय भाकरीला जास्त डागही पडत नाहीत. तर तापलेल्या तव्यावरती भाकरी अलगद अशी उचलून घ्या आणि भाकरी तव्यावरती टाकून घ्या. भाकरी टाकताना खालचा भाग वरती यायला हवा, अशा पद्धतीने. गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. भाकरीला लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे. हाताने पाणी लावायला जमत नसेल तर कॉटनच्या कपड्याच्या मदतीने भाकरीला पाणी लावू शकता. भाकरीवरचं पाणी काही सेकंदाने सुकलं की लगेचच भाकरीच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि भाकरी पलटी करून घ्यायची आहे. मस्त अगदी पूर्ण तवा भरून भाकरी झालेली आहे. माझा तवा मीडियम आकाराचा आहे. तुम्ही पाहू शकता भाकरी न चिटकता पलटी झालेली आहे, शिवाय डागही पडलेला नाही. एकदा का तवा चांगला गरम झाला की गॅसची फ्लेम मीडियम करायची, म्हणजे भाकरी चांगली भाजली जाते. पुन्हा 1 मिनिटांनी भाकरीच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. भाकरी चेक करायची आहे.
भाकरी व्यवस्थित भाजली की लगेचच अलगद अशी पलटी करून घ्यायची आहे. इथे गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाकरी टम्म अशी फुगून आलेली आहे. फास्ट फ्लेम केल्यामुळे भाकरी पटकन फुलून येते. अगदी सोपं आहे. अशाच प्रकारे आपण सर्व भाकरी करून घ्यायच्या आहेत. तर अशा ह्या तांदळाच्या मऊसूत भाकरी आपण व्हेज नॉनव्हेज बरोबर कशाबरोबरही खा, मस्तच लागतात. ही पहा, तयार केलेली भाकरी मी तोडून दाखवते. मस्त अगदी आतपर्यंत पाबुत्रा तयार झालेला आहे. मस्त मऊ परफेक्ट अशी भाकरी तयार झालेली आहे. तर अशी ही आपली फिश थाळी तयार झालेली आहे. कुरकुरीत, चवीला अतिशय चवदार असा फिश फ्राय, तसंच मासा आणि रस्सा असं मिक्स कॉम्बिनेशन असलेला झणझणीत माशाचा रस्सा तयार झालेला आहे. जोडीला भात आहे आणि मऊ अशा तांदळाच्या भाकरी आहे. लिंबू आणि कांदा, मस्त अशी ही चमचमीत फिश थाळी अवघ्या 1 ते सव्वा तासात आपण तयार करू शकतो. ही संपूर्ण फिश थाळी 1 तासात कशी करायची त्याच्या काही मी स्टेप सांगते. सर्वात अगोदर जेव्हा मार्केटमधून मासे आणाल तेव्हा मासे स्वच्छ धुवून हळद, मीठ किंवा मसाले लावून मुरवत ठेवा. यामध्ये तुमची 10 मिनिटं जातील. नंतर एका साईडला भात लावून घ्या आणि दुसऱ्या साईडला भाकरी करण्यासाठी पाणी गरम करून घ्या. पाणी गरम होईपर्यंत किंवा भात होईपर्यंत पीठ काढून घ्या. यामध्ये तुम्हाला 10 मिनिटं जातील. पीठ भिजवून झाकण ठेवा. थंड होईपर्यंत कांदा, टोमॅटो भाजून घ्या. फिश फ्रायसाठी लागणारं कोटिंगही तयार करा. यामध्ये तुमचे 10 मिनिटं जातील. नंतर फिश फ्राय करून घ्या. ते फ्राय होईपर्यंत दुसऱ्या साईडला रस्सा मासा तयार करून घ्या. त्यामध्ये तुमचे 10 मिनिटं जातील. आणि सर्वात शेवटी पीठ तिंबून मस्त अशा भाकरी करून घ्या. त्यामध्ये तुमचे 20 मिनिटं जातील. तर अशा प्रकारे अवघ्या 1 तासाभरात ही फिश थाळी आपण तयार करू शकतो. तर मस्त अशा या फिश थाळीला एक लाईक तर व्हायलाच हवा. अस्सल घरची मेजवानी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. समोरचं बेल आयकॉन प्रेस करा आणि लगेचच ऑलवरती क्लिक करा. म्हणजे माझे पुढे येणारे व्हिडिओ लगेचच तुम्हाला पाहायला भेटतील. हे अगदी फ्री आहे. तसंच तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.